मोहीम शेती सांगोला या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या या कार्यक्रमात आपण अशा भूमिपुत्राची मुलाखत घेणार आहोत जे वाडी वस्तीतल्या गावातून कृषी अधिकारी पर्यंतचा प्रवास साकार केलेला आहे। असं म्हणतात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही। आपल्या अभ्यासू प्रवृत्ती, यश मिळवण्याची जिद्द, कष्ट करण्याची चिकाटी व आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची धाडसी वृत्ती असे एक ना अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कृषी अधिकारी यांची आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत। बना आसमां में निशान ऐसे जिसे जहां ऊंची निगाहों से देखे, ही उक्ती साध्य करणारे श्री टोणे सर हे केवळ एका पदापुरतेच कार्यक्षमता ठेवत नाहीत, तर आधुनिक शेतीतील तंत्रज्ञान जसे मायक्रो इरिगेशन डिझाइन, बायोकल्चर तयार करणे यासारखे अनेक बाबींमध्ये अग्रस्थानी काम करून आपला ठसा उमटविणारे श्री टोणे सर यांच्या जीवन प्रवासाबद्दल, शैक्षणिक प्रवासाबद्दल माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणारे अनेक विद्यार्थी वर्ग व शेतीच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाबद्दल माहितीसाठी आस ठेवणारे सर्व शिक्षक बांधव वर्ग यांचे सहृदय स्वागत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार टोणे सर। नमस्कार टोणे सर। सर्व विद्यार्थी वर्ग व शेतकरी बांधव वर्ग यांच्यातर्फे या YouTube चॅनल वर आपले स्वागत आहे। तर सर, आपल्या आयुष्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचा प्रवास कसा होता याबद्दल थोडक्यात सांगा। नमस्कार, मी राजेंद्र टोणे, सध्या कृषी अधिकारी वर्ग 2 या पदावरती देगलूर, जिल्हा नांदेड इथं कार्यरत आहे। आणि तुम्ही जसं विचारलं माध्यमिक आणि लहानपणाचं शिक्षण कसं झालं, तर अगदी गावाकडे जसं शिक्षण होतं, म्हणजे रुरल भागात, ग्रामीण भागात जसं शिक्षण होतं त्याच पद्धतीने शिक्षण झालं। अगदी लहान असताना घरापासून जवळपास एक 1-1.5 किलोमीटरवरती माझी अंगणवाडी किंवा बालवाडी म्हणतो अशी शाळा होती। 1-1.5 किलोमीटरवरती होते। चालत जाणं, म्हणजे 4-5 वर्षाचा होतो, चालत जाणं येणं। जाताना मी मोठ्या बंधूबरोबर जायचो, पण रिटर्न येताना 11ला शाळा सुटायची आणि 1 वाजेपर्यंत थांबायला लागायचं। त्यांच्यासोबत ते पण काही खूप मोठे नव्हते, 1ली-2री मध्ये होते, तर मग ते मला रिटर्न सोडायला यायचे दुपारी 1 वाजता। असं लहानपणापासूनच सहकार्य राहिलं। नंतर म्हणजे त्यांच्यासोबत बसत असल्यामुळं तिथं जे शिक्षक होते प्राथमिकला, घाडगे गुरुजी, त्यांनी थोडीशी हुशारी बघून कमी वयातच, म्हणजे 6 वर्ष देखील कंप्लीट झाले नव्हते, अगदी वयाच्या 5 वर्ष कंप्लीट झालेले असताना त्यांनी 1ली दाखल करून घेतलं। आणि नंतर मग शैक्षणिक प्रवास सुरू झाला। 1ली ते 7वी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधाळवाडी इथंच झालं। त्याच्यानंतर मग गावात त्याच्या पुढे शाळा म्हणजे नसल्या कारणानं, गाव छोटं असल्या कारणानं शेजारच्या गावामध्ये विद्यानिकेतन हायस्कूल गोडवाडी इथं 8वी ते 10वी शिक्षण झालं। अगदी परिस्थिती थोडीशी बेताची असल्यामुळं जायला सुरुवातीच्या काही काळात सायकल नव्हती, मग मोठे बंधूच सायकलवरती घेऊन जायचे। ठराविक कालावधीनंतर सायकलची सोय झाली। 8वी ते 10वी एक सुवर्ण काळ, आतापर्यंतचा शिक्षणाचा एक सुवर्ण काळ असा 8वी ते 10वी झाला। त्याला कारणच असं आहे की विद्यानिकेतन हायस्कूल गोडवाडीचे शिक्षण एवढं सुंदर आणि भारी होतं की सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी इतिहास असो, मराठी असो, वेगवेगळ्या विषयाला अगदी तज्ज्ञ माणूस जसा शिकवावा तसा सांगत होते। बीजगणित, भूमिती तर माझा म्हणजे आवडीचा विषय। 8वी ते 10वी मध्ये कधीच 30 पैकी 30ला कमी पडले नाही आणि 60 पैकी 60चा पेपर असेल तर कधीच कमी नाही। म्हणजे 3 वर्षाचा त्याही शिक्षकांना आजही आठवणीत आहे की 3ही वर्षात कधी 1 मार्क कमी झाला बीजगणित भूमितीला असं कधीच नाही। इंग्लिश मीडियम होतं ग्रामीण भागातून असल्यामुळं, पण इतकं पण काही खराब नाही, मीडियम स्वरूपाचं होतं। आणि बाकीच्या विषयात सांगायला किस्सा आवडेल, 10वीला असताना इतिहास सारख्या विषयात आउट ऑफ मार्क पडले होते, भूगोल सारख्या विषयात देखील आउट ऑफ मार्क पडत होते। त्याच्यानंतर 10वी झाली त्यावेळेस मला 10वीला 85% पडले आणि अशा प्रकारे 10वी उत्तीर्ण झालो। याच्यात एक नमूद करा असं वाटतं की गावापासून एक 3 किलोमीटरचा अंतर होतं आणि तिथं जी शिक्षणाची जी सोय होती ती आतापर्यंतच्या, म्हणजे एवढ्या प्रवासात एवढं फिरलो, म्हणजे जवळपास अर्धा भारत, म्हणजे दक्षिण भारत आणि मध्य भारत अर्धा फिरलो,
शिक्षण बघितलं किंवा देण्याची प्रवृत्ती बघितली, पण विद्यानिकेतन हायस्कूल गोडवाडी याच्यासारखी म्हणजे ती देण्याची पद्धत, म्हणजे मी नावं नमूद करावीशी वाटतात. बीजगणितला काळेबाग सर म्हणून होते, एवढं भारी बीजगणित शिकवायचे की त्यांच्यामुळे माझं गणित परफेक्ट झालं म्हटलं तर चालेल आणि टॉपला राहिलो. भूमितीला गायकवाड सर होते, विज्ञानला हनुमाने सर होते आणि हेच दोघं 9वी-10वीला शिकवायचे, गायकवाड सर आणि काळेबाग सर. तर अशा प्रकारे म्हणजे तिथलं शिक्षण चांगलं असल्यामुळे तिथून म्हणजे शिकण्याची एक नवी उमेद भेटली. अशा प्रकारे माझं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. सर, यापुढे शिक्षणाचा प्रवास निरंतर होता का? काही कौटुंबिक अडचणी आल्या का? आल्या असतील त्याला तुम्ही कसे सामोरे गेला? निश्चितच 10वी पास झाल्यानंतर मला जवळपास घरापासून एक 32 किलोमीटर अंतर आहे, तालुक्याचे ठिकाण. तिथे न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा होती, आहे अजून पण. तर गावापासून 32 किलोमीटर मी स्वतःच ॲडमिशनला गेलो, ॲडमिशन घेतलं आणि तिथं शिकायला सुरुवात केली. तसं ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला डिफरन्स जाणवायला लागला. म्हणजे अगदी वेशभूषा केशभूषापासून सगळं जाणवायला लागलं. म्हणजे जे सिटीचं कल्चर असतं ते थोडंसं वेगळं असतं आणि ग्रामीण भागातलं जे कल्चर असतं ते थोडं वेगळं असतं. अशा परिस्थितीत पण म्हणजे 4-1 महिन्यात स्वतःला झोकून देऊन आणि विशेष म्हणजे 10वी पर्यंत मराठी मीडियम आणि 11-12वीचे हे इंग्लिश मीडियम टोटल. म्हणजे माझे विषयच असे होते की मॅथ्स, बायोलॉजी, IT, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री. म्हणजे जसं 11-12वीला आता म्हणतात की आम्हाला एवढं लोड होतं की आम्ही हे ठेवतो, भूगोल एक ठेवतो, मराठी एक ठेवतो. तर तसं नव्हतं माझं. म्हणजे शिकायचं तर फुल ह्यानं शिकायचं. त्यामुळे मी बायोलॉजी पण ठेवला होता, मॅथ्सचं पण होतं आणि मराठीला ऑप्शनल IT विषय पण ठेवला होता. अशा प्रकारे शिक्षण चालू होतं. तर मला पहिल्या 4-1 महिन्यात मी बऱ्यापैकी करून A डिव्हिजन होती माझी. तर A डिव्हिजनमध्ये मला पहिल्या सेमिस्टरला माझा 2रा क्रमांक होता आणि मला 78% पडले होते. त्याच्यानंतर मी सेकंड सेमिस्टरला पण अभ्यास केला, पण थोडंसं पर्सेंटेज वाढले पण रँक घसरली. 80% पडले ओव्हरऑल आणि माझी रँक 3री आली. नंतर 12वीला ऑटोमॅटिक हे झालं. पुढं 12वी शिकताना लिगाडे सर म्हणून केमिस्ट्रीच्या शिक्षकांशी आणि बायोलॉजीच्या शिक्षकांशी तसा खूप जवळने संबंध आला. शिंगाडे सर आहेत, वाघमोडे सर असतील, त्याच्यानंतर केमिस्ट्रीला आदलिंगे सर आणि लिगाडे सर होते. लिगाडे सरांचे केमिस्ट्री शिकवायची शैली वेगळी होती. म्हणजे कधी त्यांनी केमिस्ट्री शिकवलं आणि आम्हाला परत म्हणजे बघावं लागलं असं कधी झालं नाही. ते शिकवतानाच एवढ्या ह्याने शिकवायचे आणि बऱ्याच वेळा म्हणजे टॉपर असल्यामुळं थोडंसं म्हणजे फोकसला होतं. ते बऱ्याच वेळा विचारायचे. मग त्यांचं एक वाक्य होतं, ज्याचं गणित चांगलं त्याचं सर्व काही चांगलं, त्याचं म्हणजे लाईफ चांगलं. आणि त्यांच्या ह्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे आणि कॉन्फिडन्स येत गेला. मला गणितला 10वीला 148 मार्क पडले होते बोर्डाच्या ह्याला आणि कॉन्फिडन्स येत गेला. ते एक वाक्य म्हणजे नेहमी रिपीट असायचं आणि बऱ्याच वेळा ते मलाच उद्देशून असायचं. तर ज्याचं गणित चांगलं त्याचं सगळं चांगलं, एक वाक्य कंटिन्यू म्हणजे माइंडवरती हे राहायचं त्यांचं. त्याच्यानंतर थोडंसं अडचणी अशा येत गेल्यात की दिवाळीच्या पहिलेच आधी टायफॉइड झाला आणि त्याच्यातून थोडंफार रिकवर होत तशीच म्हणजे दिवाळीची पहिली एक्झाम दिली. त्याच्यानंतरही दुसऱ्यांदा डबल टायफॉइड झाला. म्हणजे साधारणतः माझा 2-2.5 महिन्यात 2-1 महिन्याचा पिरियड गेला. त्याच्यानंतर मी अपडाऊन करत होतो, म्हणजे घरून 32 किलोमीटर येणं जाणं होतं. त्याच्यानंतर मग 2-2.5 महिन्याचा पिरियड राहिल्यामुळे मी तिथंच रूम करून राहायला लागलो. काही गावातली 5-6 मुलं होती, आम्ही राहत होतो. पण आमच्या वेळेस एक सेपरेट पासिंगचा एक रूल लागू होता. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्याला 70 मार्क लेखी आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल होतं. ज्यावेळेस बोर्डाची एक्झाम चालू झाली त्यावेळेस जे रूममेट होते त्यांना फिजिक्स पेपर खूप अवघड गेला आणि त्यावेळेचा पेपर पण खूप टफ होता. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला चांगलं आठवतं 1 मार्च तारीख होती, फिजिक्स पेपर झाला नाही, आमचा काही विषय निघत नाही आणि आम्ही रूम सोडून चाललो. आणि त्यावेळेस रूमचं भाडं होतं सांगोल्यासारख्या सिटीमध्ये 3000 रुपये. एकट्यालाही देणं शक्य नव्हतं. मग सगळ्याबरोबर रूम तिथून म्हणजे सोडलीत आणि जे काय त्यांचं भाडं होतं ते हे करून गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर 2012-13चा दुष्काळ होता आणि छावणी बसलेली होती. मग शेतीचं काम,
ते जनावराला चारा वगैरे देणं, त्याच्यात माझी अशा प्रकारे 12वीच्या बोर्डाची एक्झाम झाली. तर मला जे पहिले 3 पेपर तिथं राहून दिले, त्यात फिजिक्स सारखा अवघड पेपर असून पण 65 मार्क पडले. मॅथ्सला 68 होते, इंग्लिश 71 होतं आणि जे घरी येऊन 2 पेपर दिले त्याच्यामध्ये केमिस्ट्री सगळ्यात आवडता विषय, फक्त 45 मार्क पडले आणि बायोलॉजीला आय थिंक एक 52-53 काहीतरी मार्क आहेत, एवढेच मार्क पडले. म्हणजे जे माझ्या IT, बायोलॉजी आणि केमिस्ट्री स्कोरिंगचे विषय होते ते थोडंसं अभ्यासाकडं दुर्लक्ष झालं, मग कमी पडले ना. अशा प्रकारे मला फक्त 62% पडून माझी 12वी झाली. 12वी झाल्यानंतर 62% पडले, तर 62%ला ॲडमिशन कुठे घ्यायचं हा प्रश्न होता. दोन्ही ग्रुप असल्यामुळं म्हणजे वडिलांचे शिक्षक होते आणि आमचे गुरुच आहेत करांडे गुरुजी म्हणून, शिवाजी बाबा करांडे माझे केंद्र प्रमुख आहेत. त्यांनी थोडंसं इन्सिस्ट करायला सुरुवात केली की नाही तू BSc ॲग्रीला किंवा BAMSला ॲडमिशन घे. मग टक्केवारी कमी, तर त्यांनी वडिलांना समजून सांगितलं की मुलाची क्वालिटी खूप चांगली आहे, टक्केवारीचा विचार करू नको, तुलाही माहिती आहे काय काय कारणास्तव टक्केवारी कमी आली. मग आम्ही BAMSला ट्राय केलं. BAMSला गडहिंग्लजला केदार रेड्डीकर कॉलेजला ॲडमिशन पण घेतलं, पण तिथली असलेली फी आणि आपली आर्थिक परिस्थिती याची म्हणजे कुठं जुळवाजुळव होत नव्हती. साधारणतः 11 लाख रुपये फी होती आणि तेवढी भरून आणि दर वर्षाचा खर्च साधारणतः नाही म्हटलं तर बाहेर शिकायला 8-10 हजार रुपये खर्च येतो. तर वर्षाला 1-1.25 लाख रुपये ते आणि तेवढी फी. घरचे येस म्हणत होते घ्यायचं ॲडमिशन, BAMS चांगलं, डॉक्टर हे, पण ते माझ्या मनाला काही पटलं नव्हतं. मग ते मी सोडून द्यायचा निर्णय केला आणि तिथून मग प्लेन BSc तिथंच न्यू इंग्लिश स्कूल जिथं होतं त्याच संस्थेचं विज्ञान महाविद्यालय, तिथं ॲडमिशन घेतलं BScला. आणि त्याच कालावधीत BSc ॲग्रीचे फॉर्म सुटले होते. ते फॉर्मचे ॲड वगैरे आमच्या गुरुजींनीच दाखवली, म्हणजे करांडे गुरुजींनीच दाखवली की असं आहे भर. मग त्याचं त्यावेळेस काय अँड्रॉइड फोन नव्हता, काही नव्हतं. तर त्याची जी PDF असते ॲडमिशनची, साधारणतः एक 70 पानाची ही होती, प्रोसिजर होती. ते डाउनलोड केलीत, वाचली, कसं फॉर्म भरायचं असतो, काय असतं, काय त्रुटी येतात, काय होतं, सगळं वाचून बघितलं. आणि मग त्यांच्याशी बसून म्हणजे 1-2 दिवसाला घरी जायचो, त्यांच्या चर्चा करायची, असं असं आहे, ह्याच्यात कुठलं कॉलेज टाकू, काय करू. मग त्याच वेळी जसं आता सांगितलं आदलिंगे सरांचं, तसं लिगाडे सरांचं, तसं आदलिंगे सरांनी मला 12वीला असताना बऱ्याच वेळा सांगितलं की तुला ज्या म्हणजे कोर्सची तू हे करतो, तुला एकच सुटेबल कोर्स असा हे की तू BTech ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घे. त्याच्यात 5-6 प्रकारच्या ब्रँचेस म्हणजे शिकायला भेटतात. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, कम्प्युटर आहे, सिव्हिल आहे, अशा सर्व ब्रँचेस आणि ॲग्रिकल्चर सगळे एकत्रित्या आणि टेक्नॉलॉजी शिकता येईल आणि सध्याच्या ह्याला स्कोप चांगला आहे. मग थोडंसं त्या विचाराने मी ॲग्रीचा फॉर्म आणि BTech दोन्ही एकत्र भरलं. म्हणजे पहिले 5 कॉलेज ॲग्रीचे टाकले आणि नंतरचे 5 कॉलेज BTechचे टाकले आणि BTechचे परत कंटिन्यू केले. म्हणजे जे टॉपचे कॉलेज होते ॲग्रीचे असे 30-35 कॉलेजचा प्रेफरन्स टाकला होता. साधारणतः ॲग्रीची प्रक्रिया उशीर असते, म्हणजे 2-2.5 महिने चालते. तर मग तिकडं BAMSला ॲडमिशन घेतलं. साधारणतः 1-1.25 महिन्यांनी BSc, प्लेन BSc म्हणजे जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं प्लेन शिकतात त्याला ॲडमिशन होतं. पहिला राऊंड झाला, नाव काय आलं नाही, साधारणतः रँक खाली होती. दुसरा राऊंड लागला आणि एक मेसेज आला, साधा मोबाईल होता जो नोकियाचा वगैरे जो नाव असतं तसं, त्याच्यावर एक मेसेज आला की तुमची ह्या नंबरच्या कॉलेजला निवड झाली. आणि मी अजून म्हणजे कॉलेज करून घरी चाललो होतो, नेट कॅफेची पण सुविधा नाही, काहीच नाही. मग घरी गेल्यानंतर एक साधारणतः 7 वाजले, तर बघितलं की ह्या नंबरला 11 समथिंग काही नंबर होता 295. तर बघितलं ह्या कॉलेजला कुठलं, तर हे कॉलेज भेटलंय. मग विशेष योगायोगानं आमचे गुरु करांडे गुरुजी ते पण घरी आले होते. मग त्यांना म्हटलं नाना ह्या कॉलेजला ॲडमिशन भेटले आणि BTechला भेटलंय. ते म्हटलं काय तुपात साखरच आहे, BTechला पाहिजे होतं तुला BTechलाच भेटलं आणि चांगल्या कॉलेजला भेटलं. म्हणून थोडंसं अंतर दूर आहे, म्हणजे कॉलेज माझं कोकणात होतं, तर अंतर दूर असल्या कारणानं मी म्हटलं थोडंसं दूर होत आहे. तर मग त्यांनी थोडंसं समजावून सांगितलं त्यात की असं नाही, शिकायचंच असलं कुठेही शिकावं लागेल. तर मी मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. साधारणतः काहीतरी फी होती वन टाईम पहिल्यांदा, म्हणजे ॲडमिशन करायसाठी 40,000 होती आणि तीही भरायला म्हणजे थोडीशी अडचण होती. तर त्यांनी स्वतः त्या फीला मदत केली, स्वतःचे म्हणजे घरचे 20,000 रुपये दिलेत काहीतरी आणि सांगितलं तुम्ही जावा आणि ॲडमिशन करून या. तर ॲडमिशन झालं, रिटर्न आलो. मला आठवते चांगलं
26 जुलैला ॲडमिशन झालं, 2013ला बीटेकला ॲडमिशन झालं. आणि मग त्याच्यानंतर मग कॉलेजला जायची तयारी सुरू झाली. माझं कॉलेज मी 12 ऑगस्ट 2013ला बीटेकला गेलो आणि तिथून मग बीटेकच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. तर सर, एखाद्या सामान्य कुटुंबातून इथपर्यंत प्रवास, तेही कौटुंबिक वातावरण नसताना, कोणत्या प्रेरणेने ही शैक्षणिक स्वप्न पाहिली व साकारली? आता जसं 2-3 वेळेस बोलताना सांगितली, घरची परिस्थिती नव्हती. तर शिक्षण घेऊनच आपल्याला काहीतरी जॉब करायचा आहे किंवा आपल्याला शेतीतच काहीतरी करायचं आहे, शेती संलग्न क्षेत्राशी. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात पण म्हणजे जसं म्हटलं BMS घेऊ शकत होतो, डॉक्टर म्हणून. पण शेती आणि शेतीत येणारे प्रॉब्लेम जवळून माहीत होते. आज त्या म्हणजे 12वीच्या वयाच्या कंपेअर आज भरपूर जवळून ते प्रॉब्लेम माहिती आहेत की काय प्रॉब्लेम येतात, कसं त्याला हँडल केलं पाहिजे. अशा कोर्सला मला ॲडमिशन पाहिजे होती की स्वतःची शेती सुधारेल आणि मी दुसऱ्याची शेती सुधारेल, त्याच्याबरोबर माझं जडणघडण पण झालं पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त समाजकार्यच केलं तर मग स्वतःची पण काहीतरी रिक्वायरमेंट असते, जॉब पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. ह्या हिशोबाने मग मी बीटेक म्हणजे ॲग्रिकल्चर एक त्या मनाने म्हणजे कधीही न संपणार असे एक हे की तुम्ही जोपर्यंत खायचं चालू आहे तोपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांना पिकवलं तेच खावं लागेल, फूड कुठेही बनवून हे मिळणार नाही. त्यासाठी मग म्हटलं बीटेकलाच ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे असं काय दुसरे हे नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आदलिंगे सरांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं मला काय करायचं, त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं तुला फक्त बीटेक ॲग्रिकल्चर एकच कोर्स तू म्हणतो त्या कॅटेगरीत सूट होतं तर तुला तोच करावा लागेल. मला काय म्हणजे डिटेल माहीत नव्हतं की बीटेक काय असतं, किती सब्जेक्ट असतात, ते कसं करावं लागतं, म्हणजे पासिंग सिस्टीम कशी असते. अशा प्रकारे बीटेकला गेल्यानंतर 62% पडले होते. बाकीचं ॲडमिशन होणारे बरीचशी टक्केवारीचे म्हणजे हे होते. आता टक्केवारी सांगितली तर त्या व्यक्तीला थोडंसं वाटेल, पण 62% असणारा माणूस साधारणतः ग्रामीण भागात खूप काय म्हणजे आता तसं खूप परिवर्तन झालं म्हटलं चालेल, पण त्यावेळेची 2013ची राहणीमानी वगैरे खूप फरक होता. तर ऑगस्टला ॲडमिशन झालं, म्हणजे टीचिंग व्हायला सुरुवात झाली. थोडं ॲडमिशन लेट झाल्यामुळं टीचिंग फास्ट होतं आणि साधारणतः आम्हाला पहिल्या सेमिस्टरला 11 सब्जेक्ट असतात आणि जवळपास 1100 मार्काची पहिली सेमिस्टर होते. थोडंसं हार्ड होतं कारण डिसेंबरमध्ये लगेच एक्झाम होते आणि त्याच्यामध्ये एकदा एक्झाम होते आणि दिवाळीची सुट्टी, त्यामुळे थोडासा लोड राहतो. तर मग टार्गेट एकच होतं की बाकी काय करायचं नाही, आपणाला आपले विषय ऑल क्लिअर कसे होतील म्हणजे सगळ्या विषयात. कारण बीटेकला म्हणजे काही लोकांना आता माहीत नसतं तर सांगतो, बीटेकला 100 पैकी 55 मार्काला पास व्हावं लागतं. म्हणजे बाकीच्या डिग्रीला 35 मार्काला पास व्हावं लागतं, तर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला 55 मार्काला पास व्हावं लागतं आणि 150 मार्काचा पेपर असेल तर 83 मार्काला पास व्हावं लागतं. पासिंग सिस्टीम थोडी अवघड असल्यामुळे आणि आधीचा कॉलेजचा रेकॉर्ड आणि सिनियरचा रेकॉर्ड बघितला तर हार्डली कोण 6 लोक ऑल क्लिअर होत आहेत, 10 होत आहेत, 12 होत आहेत. म्हणजे असा मी कधी आकडाच ऐकला नाही सिनियर सोबत म्हणजे चर्चा केल्यानंतर की बॅचच्या बॅच झाली किंवा 40 लोक झाली आहेत. तर असं काही नाही की त्या डिग्रीला येणारे सगळ्याच मुलांना काही जमत नाही, सगळे चांगले मुलं येत होते. तर म्हटलं आपल्याला एकच डोक्यात ठेवलं, आपल्याला सगळे विषय सोडवायचे आणि ते कसे सुटतील याच्याकडे म्हणजे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. मग असं करत करत साधारणतः माझं शेड्यूल पण थोडंसं सांगायला म्हणजे आवडेल. सकाळी साधारणतः 5:30-5ला उठत होतो, आवरून घ्यायचं आणि वाचत बसायचं 1-1.5 तास आणि 8ला कॉलेज होतं, नाश्ता करून कॉलेजला जायचं. 8 ते 12:30पर्यंत कॉलेज व्हायचं आणि 12:30 ते परत 2:30 सुट्टी राहायची जेवण आणि कॉलेज जाणे काय नाही 1-1.5 किलोमीटर असल्यामुळे चालत तेवढा वेळ लागायचा. आणि संध्याकाळी परत 2:30ला कॉलेज स्टार्ट झाली की संध्याकाळी 6:15-6:30पर्यंत चालत. सिलेबस राहिल्यामुळे कधी कधी 8 वाजेपर्यंत पण चालायचं आणि तिथून आलो की जेवण करायचं 8 वाजता आणि साधारणतः मला झोपेची सवय 9:30-10 म्हणजे त्याच्यापेक्षा नाही. आणि बाकीची मुलं 12 वाजेपर्यंत अभ्यास वगैरे करायचे. तर आता माझे रूममेट सगळे आहेत, नावानिशी सांगतात, त्यांनीच ह्या गोष्टी सांगितल्यात आणि मी बऱ्याच वेळा म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकलं की त्यांचं चर्चा असायची की आम्ही 12 वाजेपर्यंत अभ्यास करतो आणि 10 वाजता झोपतो. तर एवढी अवघड डिग्री की ह्याचे हमखास 4-5-6 विषय जाणार आणि
अशी चर्चा राहायची. मलाही कधी कधी म्हणजे जस्ट झोपी गेलं असेल तर ऐकायला यायचं किंवा जागे असेल म्हणजे हमेशा चर्चा राहायची की की नाही म्हणजे सुटणार नाही. आणि शांत म्हणजे कोणाशी काय म्हणजे भांडण नाही काय नाही, शांत आपलं आपला आपला अभ्यास करणं आणि कॉलेज करणं एवढंच. आणि फक्त एवढंच आहे की थोडीशी इतरांपेक्षा म्हणण्यापेक्षा एक मनातून असल्यामुळे शिकून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट सांगितलेली म्हणजे ती ऐकून आणि ग्रास्प करून घेत होतो. असं नाही की बाकीच्यासारखं ते वाचून समजून जे शिकवतोय त्यावेळेस पण ते ग्रास्प करून घेत असल्यामुळं थोडंसं फास्ट लक्षात राहत होतं. आणि अशा प्रकारे अभ्यास करून पहिली सेमिस्टर दिली. तर पहिल्या सेमिस्टरला बरोबर 80% पडले आणि कॉलेजमध्ये टॉप आलो. आणि बाकीचे विद्यार्थी जे होते जे म्हणत होते की एवढे विषय जाणार म्हणजे बॅचमध्ये जवळपास आम्ही 63-64 लोक होतो आणि 8 मुली होत्या. तर सगळ्याचं सरस म्हणणं राहायचं की विषय जाते. आणि आम्ही काहीतरी 6 लोक ऑल क्लिअर झालो आणि त्यात मी टॉपर आलो. 80% पडले. ज्यांना सुरुवातीपासून 12वीला चांगले मार्क होते त्यांना कोणाला 78 पडले, कोण 77, म्हणजे पास झालेल्या 6 लोकांपैकी. थोडंसं म्हणजे कसं होतं की कमी टक्केवारीचं जर पुढे गेला ग्रामीण भागातला तर थोडं म्हणजे पचत नाही ते, मग ते तसं दिसायला लागलं. पण त्यांना हे नव्हतं माहित की हा ऑलरेडी म्हणजे 11-12वीला टॉपर आहे. काही मेडिकल अन्य कारणामुळं 12वीला कमी पडले होते. ऑलरेडी आपल्याला त्या गोष्टी म्हणजे जे कन्सेप्ट माहीत असायला पाहिजे होती ती येत होती, फक्त पेपरमध्ये ती उतरली नसल्यामुळे मार्क कमी होते. मग 80 पडलेत. सेकंड सेमिस्टर झाली. सेकंड सेमिस्टरला 83% पडलेत. त्याच्यानंतर थर्ड सेमिस्टरला पण 83 पॉईंट समथिंग पडले. कारण बीटेकमध्ये थर्ड सेमिस्टर ॲक्च्युअल म्हणजे डिग्री चालू होते आणि त्यात थोडंसं कठीण राहतं. 83% पडले. चौथी सेमिस्टर झाली. 88% पडले आणि म्हणजे कंटिन्यू टॉपरच कॉलेजला. 88% पडले. 5व्या सेमिस्टरला तर म्हणजे थोडंसं मलाही विश्वास नाही बसला, 92% पडले. आणि 6वी सेमिस्टर मग म्हणजे 91.60, 91.70, 92 असे 8व्या सेमिस्टर पडत गेले. म्हणजे 92चा आकडा किंवा 91.60 पासून पुढे एवढ्यातच म्हणजे हे राहत गेलं. आणि आता माझा म्हणजे रूममेट होता आणि मित्र पण चांगला, त्यालाही माहिती आहे मी पेपर झाला की म्हणजे आज आपली एक्झाम झाली की लिहून ठेवायची ह्या पेपरला किती पडतील. समजा जर मी 80 पैकी जर 74 किंवा 75 लिहिले असतील तर ते तेवढेच मार्क मला फायनलला यायचे. आणि तो चेक करायचा ज्यावेळेस म्हणजे फायनल आन्सर की येईल ना, म्हणजे बोर्डवरती लागायचा, आमचा सगळा रिझल्ट ऑफलाईन लागायचा. तो चेक करायचा सांगितलेली टक्केवारी आणि सब्जेक्ट वाईज मार्क कसे आहेत तर ते तसेच राहत होते. म्हणजे जसं लिहून ठेवून आम्ही ते म्हणजे गादीच्या खाली तसंच ठेवून द्यायचो. सेमिस्टर झाले की 1-2-2.5 महिन्यात रिझल्ट लागला. आणि त्यावेळेस त्याला 1-2 सेमिस्टरला तर वाटायचं की हे असंच काय तर सांगतोय काय. ते बरोबर टॅली व्हायचे. सांगितलेली टक्केवारी म्हणजे 1-2 मार्काचा फरक पडत होता पण बरोबर सगळ्या गोष्टी टॅली होत होत्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय मी खूप केलं असं काय नाही. आपण जे करतोय किंवा लिहितोय ते कॉन्फिडन्स पाहिजे. बाहेर काय लोकांचं असतं मला 80 पैकी पडतील 75, पडलेत 45, काहीच उपयोग नाही. आपण जेवढं म्हणतो ना तेवढीच मार्क म्हणजे त्याच्या जवळपास ठीक आहे. त्या तपासणाऱ्याचा माइंडसेट असतो किंवा एखादा लिहिता लिहिता चूक झालेली असते पण त्याच्या जवळपास 1-2 मार्कात म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आपण उत्तर लिहिलं पाहिजे. सर, एमटेकला ऍडमिशन घेण्यासाठी ICAR, MCAR, गेट यासारख्या एंट्रन्स एक्झाम देऊनही तुम्ही शेवटी स्पॉटला ऍडमिशन घेतले. तरी ऍडमिशन घेण्यासाठी आलेल्या अडचणी थोडक्यात सांगा. मी बीटेक करत असताना थर्ड इयरला आणि फायनल इयरला दोन्ही वेळेस MCR आणि ICAR दिला. म्हणजे मी बीटेक करत असताना व्हाईस प्रिन्सिपल होते अमय निमकर सर. म्हणजे आजही तितकेच म्हणजे जवळ क्लोज आहे. आणि त्याही वेळेस शिकत असतानाही आम्हाला कधी जाणवलं नाही की म्हणजे आमचे शिक्षक आहेत अगदी मित्रासारखं समजून हाताला धरून मला पेपर कसा लिहायचा इथंपासून त्यांनी सगळ्या गोष्टी शिकवल्यात. म्हणजे एवढी टक्केवारी आज मी सांगितली की एवढे एवढे पडलेत ते सांगायचं थोडंसं विसरून गेलो की त्या सरांनी हाताला धरून अक्षरशः लहान मुलाला आपण कसं शिकवतो हा पेपर असा लिहायचा किंवा एखादा प्रॉब्लेम 8 मार्काचा सॉल्व्ह करत असेल तर म्हणजे पहिल्यांदा त्या ह्याच्यात काय गिव्हन दिलंय, कोणता फॉर्म्युला वापरणार आहे आणि काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इथंपासून ते कसं कुठली डायग्राम कशी किती नावं दिली पाहिजेत, कसं त्याचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे, पेपर कसा संपला पाहिजे, अगदी बसून मला 2-2 तास सांगितलं. म्हणजे एवढं काय म्हणजे आमूलाग्र बदल म्हणजे स्वतःहून झाला नाही. म्हणजे अक्षरशः म्हणजे जेवढं सरांचं आभार माना तितकं थोडं आहे.
प्रत्येक विषय म्हणजे असं त्यांचं FMP मध्ये एमटेक झालंय, पण त्यांनी प्रत्येक विषय इरिगेशन असेल, मशिनरी असेल, प्रोसेसिंग असेल, सॉइल कन्झर्वेशन असेल, प्रत्येक विषय त्यांनी सांगितला कसा लिहिला पाहिजे आणि कसे मार्क पडले पाहिजे. आता मी जसं सांगितलं की एवढे मार्क पडते ते कॉन्फिडंट होतं, कारण त्यांनी सांगितलेला आणि चेकिंगचा फॉर्म्युला कसा असतो आणि कशावरती चेकिंग होतं हे त्यांनी सांगितलं, तसं करत गेलो म्हणून मला म्हणजे हे होत गेलं. त्यांनी मग तसं ICR आणि MCR बद्दल सांगितलं. म्हणजे मी ह्या क्षेत्रात टोटली नवीन, पण जे मार्गदर्शन मिळत गेलं ते खूप चांगलं होतं. गणेश कदम सर असतील, अमेय निमकर सर असतील. निमकर सरांनी मग सांगितलं ICR किंवा ऑल इंडिया लेवलला होते, अशी एक्झाम असते, एंट्रन्स एमटेक साठी होते. MCR ही महाराष्ट्र लेवलला होते. तर मी 2016ला थर्ड इयरला असताना एमटेकला एक्झाम म्हणजे बीटेकला असताना एमटेकची एंट्रन्स एक्झाम दिली. तर ऑल महाराष्ट्रामध्ये 22वी रँक होती MCRला, आणि ICR दिली तर देशात ICRला एमटेकसाठी 60वी रँक होती. नंतर 2017ला मग त्यांनी परत सजेस्ट केलं की चांगलं म्हणजे अकॅडमिकली चांगलं होतं, एंट्रन्स एक्झामही चांगलं जमतात, तर पुढे तू गेट दे. गेटचं प्रिपरेशन झालं, पण माझं इम्प्लांट ट्रेनिंग होतं नेडाफेमला, आणि बरोबर 1 जानेवारी 2017ला इम्प्लांट ट्रेनिंग चालू झालं आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम होती. जेवढं काय स्टार्टिंगला वेळ द्यायला पाहिजे होता तिथं रिवाइज करायला वगैरे, ते न दिल्यामुळे गेटही हातातून गेले, एका क्वेश्चनमधून हातातून गेले. आणि 2017ला पण ICR दिली, 37वी रँक होती. MCR दिली, 14वी रँक होती. 37व्या रँक मधून मला उडीसाला ऍडमिशन भेटलं. OUT उडीसा भुवनेश्वर मध्ये, हे प्रोसेसिंग मध्ये टॉपचे कॉलेज आहे. ऍडमिशन घ्यायला गेलो साधारणतः तिथं 8 दिवसाचा वेळ गेला, पण तिथले जे असणारे जेवण आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी नॉनव्हेज कल्चर आहे, आणि मी व्हेजिटेरियन आहे. कोकणातही राहिलं पण व्हेजिटेरियन तिथं तेवढा प्रॉब्लेम आला नाही. पण ओडिसाला राईस, मच्छी आणि हे, आणि खाण्याचं पण तितका प्रॉब्लेम आहे. त्याच्यापेक्षा तिथं थोडंसं वातावरण वेगळं होतं की बँकिंग, आणि बँकिंग क्षेत्र तितकंसं माझ्या आवडीचं नाही. मला म्हणजे कृषी या क्षेत्राशी निगडीत, म्हणजे आता माझे सिनियर आहेत हिमालय गणाचार्य, तिथे PhDला होते. त्यांनाही म्हटलं की एमटेक करू अगर न करू, महाराष्ट्रात जाऊन तिथंच शिकेन आणि तिथंच म्हणजे कृषी अधिकारी, अग्री MPC देऊन कृषी अधिकारीच होईल. मग माझ्यासोबत नितीन पगार म्हणून होते, ते पण महाराष्ट्रातून तिकडं ऍडमिशनला आले. मग आम्ही, ते म्हटले तू घेणार नसेल तर मी घेत नाही. ठीक आहे म्हटलं, चला जात म्हटलं महाराष्ट्रात, आणि तिथंच म्हणजे झालं ऍडमिशन, ठीक नाही झालं तरी म्हणजे करू. अशा ह्याने आम्ही आलोच सोडून. पण MCRला फॉर्म भरलेला होता. MCRला महाराष्ट्रात पहिले वेटिंग राहिलं, म्हणजे मला राहुरी पाहिजे होतं, जिथं काय म्हणजे MPC UPSCचा चांगला अभ्यास होतो, नोट्स वगैरे ह्या दृष्टीने. मला वेटिंग राहिल्यामुळे मला ऍडमिशन भेटलं नाही. एवढं चांगलं हे असून पण थोडंसं MCRला फोकस नव्हता की काय नाही आपल्याला म्हणजे ICR मधून ऍडमिशन होते तर MCR कशाला, थोडंसं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये दिले म्हटलं तर काय ठरणार नाही. मग शेवटी पण त्याच एक्झामला तारलं. स्पॉटला दापोली विद्यापीठात गेलो. तिथं इरिगेशन आणि FMP ला जागा शिल्लक होती. जगदीश खुरदार म्हणून होते, माझा एमटेकचा बॅचमेट आहे. त्यांनी आणि मी ऍडमिशन घ्यायला आम्ही सोबत हे केलं. मी तो FMP ला घेणार होता आणि मी इरिगेशन. मी म्हटलं मला घेतलं तर इरिगेशन घ्यायचं आहे, कारण मला इरिगेशनचं थोडासा तिथला अनुभव होता की HOD US कदम सर असतील. मी ज्यावेळेस बीटेकच्या वायवाला गेलो त्यावेळेस तिथं त्यांच्याशी संवाद साधला होता. परत माने सर होते, जे की तिथं असोसिएट प्रोफेसर आणि आता प्रोफेसर आहेत, ते होते. पाटील सर असतील, यांचा थोडासा हे असल्यामुळे. आणि इरिगेशन म्हणजे त्यातल्या त्यात, कारण दुष्काळ सांगोला काय कोणाला म्हणजे वेगळं सांगायला नको की तो दुष्काळी पट्टा आहे, तिथं इरिगेशनचं काय महत्व. म्हटलं आपण केलं तर बीटेक नंतर एमटेक इरिगेशन मध्ये केलं तर आपल्या भागासाठी काहीतरी हे होईल. तर ह्या उद्देशानं मी एमटेकला इरिगेशन फील्ड निवडलं. आणि अशा प्रकारे म्हणजे स्पॉटला एखादा टॉपर मुलाचं स्पॉटला ऍडमिशन होणं थोडंसं वेगळंच आहे. अशा प्रकारे ऍडमिशन म्हणजे एमटेकला आम्ही 26 ऑगस्ट 2017ला एमटेकला ऍडमिशन घेतलं. एमटेक आणि प्रोजेक्ट बद्दल थोडक्यात सांगा. एमटेक नंतर म्हणजे एमटेकला ऍडमिशन घेतल्यानंतर आमचे गाईड म्हणजे इरिगेशनचा बाप माणूस. म्हणजे आम्ही जी पुस्तकं आज वाचतो, म्हणजे आमच्याकडे काय ॲग्रिकल्चर ड्रेनेजचं एक पुस्तक आहे,
US कदम आणि RT ठोकळ सरांचं, म्हणजे ज्यांनी पुस्तकं लिहिली त्यांच्या हाताखाली आम्हाला शिकायला भेटलं. दुसरे आमच्याकडे ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलरसाठी पण काही कदम सरांची पुस्तकं आहेत आणि काही माने सरांची. म्हणजे ज्यांनी पुस्तकं लिहिली म्हणजे आमच्या फील्डची, त्याच माणसाच्या हाताखाली शिकायला भेटणं म्हणजे खूप हे होतं. तर तिथं मी प्रोजेक्टला स्टार्ट केलं. प्रोजेक्ट आम्ही इरिगेशनच्या काही लेवल, फर्टिगेशन म्हणजे फर्टिलायझर कंबाईन विथ वॉटर म्हणजे फर्टिगेशन आणि मल्चिंग याच्या ट्रीटमेंटवरती आम्ही प्रोजेक्ट करायला घेतला. फील्डवरती बरेच सारे क्रॉप होते, काय ग्रीन हाऊसमध्ये होते. म्हणजे कलिग माझे सिद्धेश, स्नेहल, ऐश्वर्या, आम्ही असं चौघं एमटेकला होतं. आम्हाला कधीही 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये वाटलं नाही की आम्ही वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो. आमची एकच म्हणजे फॅमिली असल्यासारखं वाटत होतं. म्हणजे वाटत होतं म्हणण्यापेक्षा वाटतंय आजही की मी आहे, सिद्धेश, स्नेहल, ऐश्वर्या, जयदे सर, खडतरे सर आणि टीचिंग स्टाफ. आता जसं सांगितलं तसं कदम सर असतील, माने सर असतील आणि पाटील सर असतील. आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यासारखं नव्हतं वाटत, म्हणजे आमच्या घरी गेल्यासारखं. मी वैयक्तिक 2 वर्षात सकाळी 7-7:30ला कॉलेजला जात होतो आणि संध्याकाळी 7-7:30ला म्हणजे सोबतच. असं एक चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या वातावरणात शिकायला भेटलं एमटेक. त्या एमटेकच्या पिरियडमध्ये प्रोजेक्टवरती काम करताना कदम सरांचं खूप म्हणजे अगदी ग्राउंड लेवल म्हणजे स्प्रे कधी मारला पाहिजे, आपण फर्टिगेशन कसं केलं पाहिजे, हायड्रोपॉनिक सिस्टीम म्हणजे जे आज सिटीमध्ये भाजीपाल्यासाठी आपल्याला चांगलाच भाजीपाला भेटेल याची काही शाश्वती नसते. म्हणजे रेसिड्यू फ्री किंवा त्याच्यामध्ये केमिकल अंश असतो. तर आम्ही हायड्रोपॉनिक म्हणजे तंत्रज्ञानानं भाजीपाला कसा करायचा हे तंत्रज्ञान डेव्हलप केलं होतं. आमची ज्युनियर होती संपदा, तिनं व्हेंच्युरी म्हणजे मिनिमम हेड लॉसमध्ये व्हेंच्युरी कशी बनवायची त्याचं हे केलं होतं. सिद्धेशनं ऑटोमॅटिक इरिगेशन सिस्टीम म्हणजे विदाउट माणसाच्या इंटरफेअरनं ऑटोमॅटिक ड्रीप किंवा स्प्रिंकलर चालू होणार आणि बंद होणार, हे एका इरिगेशन इंजिनियरनं बनवलं होतं. म्हणजे बराचसा पार्ट इलेक्ट्रॉनिकचा होतो, पण त्याच्या म्हणजे शिकण्याच्या जिद्दीनं आणि स्वतःच्या ह्यानं केलं होतं. दुसरी कलिग होती ती ऐश्वर्या, तिनं स्प्रिंकलर इरिगेशनचं हे केलं होतं, म्हणजे टेस्टिंग केलं होतं की स्प्रिंकलरचा परफॉर्मन्स कसा मिळवा. म्हणजे हे होतं आज शेतकऱ्याला माहित नाही की कुठलं हे कसं चालतं किंवा कसे हे. मी पण बीटेकला असताना बीटेकच्या प्रोजेक्टमध्ये ड्रीप म्हणजे एक साधारण कंपनीचं ड्रीप आणि एक स्टँडर्ड कंपनीच्या ड्रीपमध्ये खूप फरक असतो. म्हणजे समजा 8 लिटरचा जरी ड्रिपर लावला तर एक 8च्या ठिकाणी 10 डिस्चार्ज देतो आणि एक स्टँडर्ड कंपनीचा 8च्या ठिकाणी 8 देईल किंवा 100-200 मिलीचा फरक पडेल, एवढा फक्त फरक पडतो. तर म्हणजे सांगायचा उद्देश असाच आहे की ज्या काय म्हणजे लोकल कंपन्या असतात त्यांना म्हणजे शेतकऱ्याचं काय पडलेलं नसतं, त्यांचा टर्नओव्हर किती होईल ते पडलं असतं. त्या उद्देशाने म्हणजे ह्याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या स्टँडर्डनं कशा हे शोधून काढायच्या, त्यासाठी म्हणजे मी बीटेकला असताना ड्रीपवरती काम केलं होतं. माझी कलिग ऐश्वर्यानं स्प्रिंकलरवरती काम केलं होतं. आमचे जरी प्रोजेक्ट म्हणजे चौघांचे वेगवेगळे असले, स्नेहलचा पॉलिहाऊसमध्ये होता, पण आमचं जे वर्क होतं ते म्हणजे चौघं एका प्रोजेक्टवरती ॲट अ टाइम चौघंच काम करणार. म्हणजे पॉलिहाऊस असो, फील्डवरती असो, स्प्रिंकलरचा असो किंवा म्हणजे सिद्धेशचं ऑटोमायझेशन मधल्या काही गोष्टी आम्हाला तितक्या समजत नव्हत्या, पण जे काही समजत होतं त्याच्यात आम्ही मिळून मिसळून म्हणजे काम करत होतो. नंतर प्रोजेक्ट हे झाला. एमटेकला असताना मी परत ICR SRF दिली PhDच्या ॲडमिशनसाठी. तिथं पहिली रँक आली, ऑल इंडिया पहिली रँकिंग होती SRFला. आणि त्याच्यासोबतच ARSBची नेट असते, ती पहिल्या अटेम्प्टमध्ये 90.33 एवढ्या मार्कनी क्वालिफाय झाली. जी काय OBCला 45 लागतात आणि ओपनला 50 लागतात. आपण म्हणतो नेट क्वालिफाय होत नाही, मी एवढ्या माझी पहिल्या अटेम्प्टमध्ये 90.33 मार्काने झाली. आणि त्याचंही थोडंसं श्रेय आमचे सिनियर होते जयदे सर आणि खडतरे सर. म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची याला जर मार्गदर्शक चांगला लाभला आणि त्यांच्याकडून तुम्ही जर ऐकत गेलात तर 100% तुम्ही एका अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट मिळू शकतो. ज्यावेळेस मी नेट दिले त्यावेळेस माझे सिनियर आज औरंगाबादला ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, SA ऑफिस औरंगाबादला, त्यांना मी सांगितलं सर मला जर 90 मार्क म्हणजे 90 जर पडले तर मी एक्झाम दिलेलं हे, जर मला 85च्या खाली पडले तर मी जे एक्झाम दिले ज्या ह्याने हे केलं ते काय यशस्वी नाही.
सर म्हटलं अरे क्वालिफाय झाला म्हणजे बस झालं नाही म्हटलं 90च्या लगभग पडले 1-2% फरक पडला तर मी काहीतरी एक्झाम दिली असं होईल म्हटलं, जर कमी जास्त पडले तर मग मी काहीतरी वेगळं करतो असं होईल म्हटलं. ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस सरांनी सांगितलं की बरोबर 90 एवढा कसं काय घेस. म्हटलं सर बरोबर लिहिलंय ते लगेच लक्षात येतं, म्हटलं चुकीचं लिहिलं असेल तर आपलं ते लक्षात यायला पाहिजे आणि माझं काउंटिंग म्हटलं बरोबर आहे. आजपर्यंत थोडासा अंदाज म्हणण्यापेक्षा जे काही लिहितो कॉन्फिडेंटली ते थोडंसं काउंट होतं आणि त्याप्रमाणे मी जे सांगतो तितकीच मार्क मिळतात. अशा प्रकारे मी एमटेक आणि एमटेकचा प्रोजेक्ट केला. म्हणजे आज व्हिडिओच्या माध्यमातून मी 4 ते 5 लोकांना धन्यवाद देऊ. आज जो एमटेकची बॅचमेट म्हणजे इतरही बॅचमेट होते, रूममेट होता प्रतीक, म्हणजे आजही सकाळी विषय झाला की असा रूममेट भेटणे हे नाही, म्हणजे आजारी असो काही कारण असतो काय असो, म्हणजे अगदी मोठ्या भावासारखी काळजी घेतली. दुसरा रूममेट होता केतन आणि जगदीश पण होता. एक म्हणजे वातावरण होतं ना थोडंसं, आज मी अधिकारी झालो एक सर मनामध्ये की मी त्यांना तितका टाइम नाही देऊ शकलो, म्हणजे ते जेवढे मला टाइम देत होते किंवा जेवढ्या ह्याने हे करत होते तेवढं मी त्यांना नाही देऊ शकत होतो, कारण मी थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये किंवा एक आपल्या ध्येयाकडे हे करण्याच्या ह्याच्यात कुठेतरी मित्रांचं हे पाठीमागे राहिलं म्हटलं तर चालेल. बीटेक आणि एमटेक या शैक्षणिक कालावधीत आपला घेतलेल्या ट्रेनिंगची माहिती सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल. बीटेक आणि एमटेकच्या मध्ये मी टोटल 4 ट्रेनिंग आणि एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली. पहिलं ट्रेनिंग मी सेकंड इयर नंतर मध्य प्रदेश बुधनी इथे घेतलं. तिथं ट्रॅक्टरचं टेस्टिंग होतं, म्हणजे जे काय आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढं काय ट्रॅक्टर तयार होतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर टेस्टिंग हे फक्त बुधनी मध्य प्रदेश इथंच होतं. अशा म्हणजे देशातल्या एका सर्वोच्च संस्थेत ट्रेनिंग करायला भेटलं आणि तिथे जे शिकायला भेटलं, आज देखील जॉब करताना टेस्ट रिपोर्ट असेल किंवा अदर काय गोष्टी असतील त्या ट्रॅक्टर संदर्भात तिथं जो फील्ड एक्सपिरियन्स भेटला तो खूप मोलाचा होता. म्हणजे कुठला ट्रॅक्टर किती HP चा असतो, तो कसा पास होतो, त्याच्या कोणकोणत्या टेस्ट होतात, म्हणजे वॉटर टेस्ट कुठली होते, फील्ड टेस्ट कुठली होते, कशी HP काढली जाते आणि त्याचं जे ट्रेनिंग होतात किंवा ड्रॉबार HP कशी काढली जाते, फील्डवरती त्याचा पडलिंगला लावल्यानंतर कसा यूज होतो किंवा जी काय अवजार असतील डिस्क प्लाव, मोल्डबोर प्लाव, हॅरोज, म्हणजे सगळं इक्विपमेंट आणि कंबाईन हार्वेस्टर स्प्रेअर इच अँड एव्हरीथिंग तिथं बघायलाही भेटलं प्रॅक्टिकली आणि शिकायलाही भेटलं आणि त्याचं टेस्टिंग कसं होतं हे पण पाहायला भेटलं. अशा प्रकारे बुधनीचं ट्रेनिंग झालं 2015चं. 2016ला मी जी काय आपली IMD जवळपास 150 वर्ष पूर्वी 1875ला स्थापना झाली, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पुणे शिवाजीनगर इथं संस्था आहे. तिथं मला 3rd इयर झाल्यानंतर ट्रेनिंग करायची संधी भेटली. तिथं म्हणजे आपला काय जो फोरकास्टिंगचा अंदाज म्हणजे शेतीच्या क्षेत्रातला असो किंवा अदर ह्याला पण अंदाज उपयोगी येतो की चक्रीवादळ येणार आहे, हे सगळं काही सांगतं ते आपलं IMD सांगतं, पुणे वेधशाळा सांगतं. तर तिथं मला जवळपास 30-35 दिवसाचं ट्रेनिंग करायला भेटलं. म्हणजे जसं टेम्परेचर काय असतं, मिनिमम काय असतं, मॅक्सिमम काय असतं, ड्राय बल्ब टेम्परेचर काय असतं, वेट बल्ब टेम्परेचर काय असतं, ड्यू टेम्परेचर काय असतं, त्याच्या रिडिंग कशा घ्यायच्या, इथंपासून सगळं शिकायला भेटलं. म्हणजे आम्ही सकाळी, चांगलं आठवतंय मला, सकाळी आम्ही 7:30ला बरोबर रिडिंग घ्यायला जातो आणि दुपारी 2:30 वाजता इव्हॅपोरेशन कसं होतं, पॅन इव्हॅपोरेशन त्याचं काउंटिंग असेल, ऑटोमॅटिक ज्या वेदर स्टेशन आहेत तिथं इन्स्टॉल केलेल्या त्या कशा आहेत त्याचं रिडिंग घेणं, रेन गेज म्हणजे रेनफॉल आपण म्हणतो ना एवढा मिलीमीटर पाऊस पडला पण तो कसा मेजर करायचा, त्याचं स्टँडर्ड काय, ऑटोमॅटिक म्हणजे रेकॉर्डिंग रेन गेज, विंड स्पीड, हवेचं स्पीड आपण म्हणतो एवढं आहे पण ते कसं मोजतात, त्याची डायरेक्शन, सोलार रेडिएशन म्हणजे ऊन किती पडतं आज एवढा तास, म्हणजे आपण ते कशासाठी लागतं तेवढं, तर ते झाडाचं जे काही जडणघडण किंवा फोटोसिंथेसिस होतं ते त्या ब्राईट सनशाईन आवरवरती डिपेंड राहतं. अशा प्रकारे दुसरं ट्रेनिंग पण एकदम असं भारी आणि कन्सेप्च्युअल आणि प्रॅक्टिकल होऊन गेलं. 2016ला केलं. 2017चं म्हणजे लाईफमध्ये छोटे मोठे बदल घडणारं ट्रेनिंग झालं नेट एफएमला. जरी कॉर्पोरेट सेक्टर असलं तरी फील्डवरती जवळपास 4-5 महिने काम करायला संधी भेटली. जानेवारी 2000
2017 ते मे 2017 जवळपास 4-4.5 महिने फील्डवरती काम केलं. तिथंच आमचे डाळिंबातले मार्गदर्शक सतीश पाटील म्हणजे यांची डीलरशिप होती नेट एफएमची. त्यांच्याकडे काम करायला संधी भेटली. पहिले 10 दिवस आम्ही नेट एफएमला पुण्याला ट्रेनिंग घेतलं मी थेराटिकल, आणि नंतरचे 4 महिने आम्ही फील्डवरती म्हणजे त्याचं एक्झिक्युशन केलं. तर त्यावेळेचे जे इंजिनियर होते माझ्यासोबत काम करणारे ते सुभाष शिरवण साहेब आणि सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सोबत राहून बरंच काय म्हणजे फक्त ड्रिप इरिगेशनच नाही तर अदर गोष्टी शेतकऱ्याच्या शेतावरती शेतकऱ्याला येणारे प्रॉब्लेम, सबसिडी असेल, त्याचं क्वालिटी इन्स्टॉलेशन असेल, मेंटेनन्स असेल, बऱ्याच गोष्टी आणि स्वतःची जडणघडण किंवा माझ्या शेतीत पण मी थोडंफार म्हणजे जे काही प्रॅक्टिकली करू शकलो किंवा उतरलो तर त्या फक्त एका नेट एफएमच्या ट्रेनिंगमुळं उतरलो. त्याच्यानंतर मी एमटेकला असताना 2018ला तमिळनाडूमध्ये तिरुची इथं 1 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं. तिथं पण आम्ही ArcGIS सारख्या सॉफ्टवेअर किंवा स्वॅग कसं वापरायचं, छोटे मोठे सॉफ्टवेअर, वॉटर रिक्वायरमेंट वगैरे कशी काढायची, म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी शिकलो. त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे. तिथले जे डायरेक्टर आहेत रंगनाथन सर, त्यांनी अगदी बसून आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि 2019ला 6 दिवसाची इंटरनॅशनल लेवलची 9वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ही आपल्या इथे भरली होती. आणि आमचं लक की आम्हाला तिथं जाण्याची म्हणजे ॲडमिशन झालं. आमच्या सरांनी तिथं आम्हाला ॲडमिशन करून दिलं. भले फी भरून असेल पण अशा एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला शिक्षण घेत असताना जायचं भेटणं म्हणजे नशीब लागतं. तर 16 जानेवारी 2019ला तिथं आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी आणि माझे कलिग स्नेहल आम्ही दोघं तिथं ह्याला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेलो. वेगवेगळ्या लोकांना भेटायला भेटलं म्हणजे ऑल इंडियातून जवळपास 100पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी तिथं म्हणजे उपस्थित होते. आणि इरिगेशन मधले मास्टर होते, म्हणजे जागतिक इरिगेशन संघटना असेल, जे काय म्हणजे ICID वगैरे सगळ्याचे प्रेसिडेंट वगैरे, प्रत्येक माणसाला जवळून बघता आलं. आणि आपलं जे काय भारतातलं महाराष्ट्रातलं स्ट्रक्चर आहे त्या प्रत्येक लोकाला त्या 6 दिवसाचंच होतं पण खूप काही त्याच्यातून शिकायला भेटलं. असं ट्रेनिंग आणि कॉन्फरन्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि ट्रेनिंग आणि कॉन्फरन्समुळेच म्हणजे बोलायचं किंवा प्रॅक्टिकली जे अप्रोच आहे त्याच्यातूनच मला भेटलं. सर, तुम्हाला ॲग्री MPSC ची माहिती व प्रेरणा कुठून मिळाली? मी थोडंसं याच्या आधी पण सांगितलं की घरची परिस्थिती कशी आहे आणि आपण काय करायला हवं, ह्याच्यातून आम्ही आपणाला म्हणजे फक्त आपणाला एकट्याला न हे करता आपण आजही म्हणतो की थोडंसं हे की 70% म्हणजे भाग हा कृषीवरती किंवा शेतीवरती अवलंबून आहे, रोजगार असं किंवा डायरेक्ट ह्याच्यातून. पण त्या कृषी क्षेत्राकडे कोणाचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं कमी जास्त प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. असं नाही की कोणच काही म्हणजे शेतीत करत नाही आणि आम्हीच एकटे करायला लागलो असं काही येत नाही. सगळे करतात पण जितकं लक्ष असायला पाहिजे, बाकी उद्योग किंवा सेवा सेक्टर इतकं लक्ष असायला पाहिजे तितकं लक्ष नाही. मग स्वतःहून ठरवलं की अशा जॉबमध्ये जायचं की जिथं लोकांचा कॉन्टॅक्टही आला पाहिजे आणि आपल्याला एक गव्हर्नमेंट जॉब पण पाहिजे. ह्या याच्यातून म्हणजे स्वतः डिसाईड करून म्हणजे आर्थिक परिस्थितीतूनच प्रेरणा भेटली. आणि दुसरे म्हणजे जसं मी सांगितलं आम्हाला वेळोवेळी आमचे जे गुरु असतील करांडे गुरुजी त्यांनी मार्गदर्शनही केलं आणि म्हणजे घडेमोडी काय वेळी सुनावली, काही चुकत असेल तर तसं त्यांनी सांगितलं. सर, तुमच्या ॲग्री MPSC साठी तुमचे जे कॉलेज होते त्याचे एन्व्हायरमेंट कसे? थोडंसं ॲग्री MPSC आणि दापोली म्हटलं तर थोडंसं रिलेशन वेगळं आहे. कारण दापोली म्हटलं तर अकॅडमिक करिअरसाठी ओळखलं जातं, म्हणजे प्रोफेसर, रिसर्चर ह्याच्या म्हणजे सेक्टरकडे वळलं जातं. बीटेक लेवलला तेच आणि एमटेक लेवललाही तेच. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे एमटेक किंवा बीटेक करत करत तिथून कोण म्हणजे ॲग्रिकल्चर ऑफिसर झाला किंवा MPSC क्रॅक झाली असं माझ्या ऐकण्यात खूप कमी आहे. आता माझे सिनियर झालेत पण त्यांचे पासआउट झाल्यानंतर ते ॲग्रिकल्चर ऑफिसर झाले, जे सर. अजूनही काही सिनियर आहेत पण ते म्हणजे राहुरी इतर इन्स्टिट्यूशनला ॲडमिशन घेतल्यानंतर झाले. पण दापोलीत शिकत नाही, म्हणजे तितकंसं एन्व्हायरमेंट सूट नाही. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं आहे, फक्त वातावरण जे असायला पाहिजे ते तेवढं तिथं डेव्हलप झालेलं नाही.
तुमची ॲग्री MPSC ची तयारी कधी व कशी सुरू झाली? ॲग्री MPSC ची तयारी तशी बीटेकला असताना थोडं थोडं माहिती होत गेली. 2017ला मी पहिली ॲग्री MPSC दिली होती. आय थिंक 30 जुलै 2017 रोजी झाली होती. साधारणतः एक 1.5-2 महिन्याचा टाइम भेटला, म्हणजे जून आणि जुलै. माझं बीटेक कंप्लीट झालं मे एंडिंगला, आणि त्याच्या पहिलेच म्हणजे मेमध्ये जसं नेटअपचं ट्रेनिंग झालं आणि शेवटच्या दिवशी मी म्हणजे डीलरच्या इथून घरी येत होतो. साधारणतः संध्याकाळचे 7 वाजले होते. अपोजिट साईडला एक ड्रिंक घेतलेला माणूस होता आणि तो येऊन थडकला. माझ्याकडे 2 व्हीलर होती. ॲक्सिडेंट झाला. जवळपास मी 20-21 दिवस पायाला प्लास्टर होतं. त्याच अवस्थेत मी म्हणजे बीटेकची जी काही फायनल वायवा असते ती दिली. त्याच्यानंतर माझं एक्झाम होती. फॉर्म भरला होता फॉरेस्टसाठी. म्हटलं आता काय हे प्लास्टर घेऊन तर प्रत्येक वेळी म्हणजे एक वायवा म्हणून जाऊ देतात. एक्झाम म्हटलं नाही झालं. मी स्वतः प्लास्टर फाडून काढलं ते, आणि थोडंसं दुखायचं ते चालताना, पण घरच्यांना सांगितलं नाही दुखत काही. मी पुण्याला 3 माझ्या म्हणजे जूनच्या दरम्यान एका पेपरला गेलो होतो फॉरेस्टच्या, तो दिला. त्याच्यानंतर माझे जे बीटेकचे बॅचमेट होते आणि रूममेट होते कालिदास बजबळकर, त्यांनी सांगितलं की वेळ न वाया घालवता 2-2.5 महिना ॲडमिशनला वेळ लागतो एमटेकच्या, तर तू आमच्यासोबत 1-2 महिना आम्हालाही उपयोग होईल आणि तुलाही होईल. तर मी प्रीचा अभ्यास करण्यासाठी कोल्हापूरला होतो 2 महिने जून जुलैमध्ये. तर माझा अभ्यास असा होता की 8-10 दिवस कंटिन्यू झाले की 1-2 दिवस गावाला काहीतरी काम, ॲडमिशन असेल किंवा दापोलीला इकडं तिकडं, त्याच्यामध्येच मी उडीसाला वगैरे गेलो होतो. तर असं धरसोड करत केलं होतं. तर त्यावेळेस देखील प्रीला चांगले मार्क पडले पहिल्या ह्याला, म्हणजे कॉलेज करत आणि कमी कालात 102 मार्क पडले. फर्स्ट आन्सर केला आणि सेकंड आन्सर केला 100 झाले. मेरिट 102चं लागलं. म्हणजे असं एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट दाखवा आणि हिसकून घ्यावं असं झालं. तर थोडंसं डिप्रेशन आलं. 11 ऑक्टोबरला रिझल्ट 18 ऑक्टोबरला रिझल्ट लागला 2017च्या. थोडंसं वाईट वाटलं की फायनल आन्सर की आली आणि आपल्याला 102 मार्क होते आणि 100 झाले आणि मेरिट पण 102चं लागलं. माझा अभ्यास चालू होता, म्हणजे ॲग्रोनॉमी सॉईल थोडंफार वाचलेलं होतं. कॉलेज एमटेकचं सुरू झालं होतं दापोली. आताच सांगितलं ॲडमिशन कसं झालं. थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे म्हटलं, अपयशी पायरी असतील तर कितीही चढायला लागलं तर चढायचं असतं. मग त्याच्यानंतर सरांना पण थोडंसं समजलं की असं रिझल्ट लागला. मग त्यांनी प्रोजेक्ट दिला, फील्डवरती प्रोजेक्ट करायला. तसं का प्रोजेक्ट झाला. मग प्रोजेक्ट करत काय अभ्यास जमला नाही, पण प्रोजेक्ट व्यवस्थित केला. त्याच्यानंतर सेकंड वर्षी 2018च्या मार्चमध्ये ॲड आली. मी फॉर्म भरला आणि सर म्हणत होते की जागा कमी कशाला भरायचं, जे सर त्यांनाही भरायला लागत. म्हटलं तुमच्यामुळे माझा अभ्यास होईल, कारण त्यांनी याच्या आधी खूप एक्झाम दिल्या होत्या. मग आम्ही दोघांनी फॉर्म भरला. साधारणतः माझा प्रोजेक्ट 5 मेला संपला होता आणि 20 मेला एक्झाम होती. 15 दिवस वाचन केलं. आधीच होतं वाचन केलं. मार्क चांगले पडले, पण 5 महिने प्रोजेक्टमध्ये गेले, नंतर ह्याच्यात गेले. मग राहिलेलं सबमिशन, तर एमटेकची सेकंड सेमिस्टर चालू होते. सबमिशन करत कॉलेज करायचं होतं, बाकीच्या गोष्टी. आणि 1 जुलै 2018 ते 20 जुलै 20 दिवस जवळपास एमटेकची एक्झाम झाली. म्हणजे प्रॅक्टिकल 1 दिवस असतो आणि 1 दिवस थेरी असते. सब्जेक्ट हे बरोबर तेवढा दिवस चालू. त्याच्यानंतर आम्हाला आता जसं सांगितलं तमिळनाडूला ट्रेनिंगला होतं, तसं त्या ट्रेनिंगला जायचं. 21ला मी ट्रेनिंगला निघालो. 22ला पुण्यात एक पेपर होता SRFचा. आता सांगितलं तसं SRF ऑल इंडिया पहिली आली, तो दिला. आणि 23 तारखेला आम्ही तमिळनाडूला पोहोचलो. तिथं ट्रेनिंग केलं. त्याच्या दरम्यानच थोडासा अंदाज आला होता की आपलं म्हणजे सिलेक्शन होत आहे, पण आधीच आलेलं अपयश त्यामुळे थोडंसं म्हणजे निगेटिव्हिटी मनामध्ये होती की जर यावेळेस पण नाही झालं तर उगाच हे करून काय करायचं. 7 जुलै 2018ला जागा वाढल्या होत्या, पण सिलेक्शन होईल असं होतं. पण काय नाही, माझा म्हणजे एमटेकचा बॅचमेट सांगायचा तुझं 100% होतं, तू वाचायला घे, माझ्याकडे बुक आहे, तू वाच. मी थोडंसं म्हणजे जास्त आरोगंटली वागलो. म्हटलं तर चालेल, नाही मला करायचं नाही, ज्यावेळेस फायनल सिलेक्शन होईल त्यावेळेस बघू. मग 23 जुलै 2018ला रिझल्ट लागला आणि यादीत नाव आलं. तर ते नाव पण म्हणजे थोडंसं वेगळ्या ह्यानं समजलं की आम्ही ट्रेनिंग करून आलो होतो आणि त्याचा रिपोर्ट देत होतो. म्हणजे रिपोर्टवर म्हणजे प्रेझेंटेशन द्यायचं असं होतं. आम्ही कदम सरांसोबत म्हणजे त्यांच्यासमोर आम्ही प्रेझेंटेशन देत होतो, मी, सिद्धेश, स्नेहल, ऐश्वर्या. आणि झाल्यानंतर पाटील सर पेढे घेऊन आले
त्यांनी सांगितलं की तुझं आणि जयदे सरांचं दोघांची मेन्सला सिलेक्शन झालंय आणि तुम्ही तुमच्या तयारीला लागा. फक्त पण किती दिवस शिल्लक होते, साधारणतः 45-46 दिवस शिल्लक होते. एवढ्या पिरियडमध्ये जवळपास बीटेकला 54 सब्जेक्ट राहतात. तेवढे सब्जेक्ट ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स, म्हणजे आता जे करतात त्यांना माहिती की किती मोठा सिलेबस आहे. तेवढा सिलेबस कव्हर करायचा होता. पण सरांचं मार्गदर्शन आणि साथ, त्याच्या ह्याच्यातून मी 45 दिवसाचं डिव्हायडेशन करून चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि 8 सप्टेंबर 2018ला मेन्स दिली. आणि त्याच्यानंतर थोडंसं उशिरानं इंटरव्ह्यू झाला. 11 सप्टेंबर 2019ला इंटरव्ह्यू झाला. जवळपास एक 10 महिन्यांनी इंटरव्ह्यू झाला. तुम्हाला MPSC करताना व झाल्यानंतर कसा स्ट्रगल करावा लागला? करताना तसं करावं लागलं त्याचं काय म्हणजे हे वाटलं नाही, कारण एमटेक चालू होतं. पण झाल्यानंतर थोडासा वेगळ्या प्रकारचा स्ट्रगल करावा लागला. म्हणजे एक एमटेक इरिगेशन एवढी चांगली डिग्री असून पण आणि प्री मेन्स इंटरव्ह्यू म्हणजे एवढं होऊन चांगले मार्क असून पण एक समाजाची मानसिकता म्हणतो ना, त्याला खूप फेस करावं लागलं. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की झालंच नाही, एमटेक झालंय, असंच फिरतोय. म्हणजे मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीच म्हणजे काय काम असेल ते आपलं काम बघायचं आणि शेती. बाकीच्यांना वाटायचं की झालंच नाही, असंच फिरतंय. आणि ह्याचा मला आणि माझ्यापेक्षा माझ्या फॅमिलीला जास्त त्रास झाला की सरळ विचारू लागले लोक की झालं की नाही, काय करतोय, असंच हिंडतोय, एमटेक झालंय, काहीच करत नाही. बाकीचे खूप सारे प्रॉब्लेम आले, पण म्हणजे तेवढं काय ते सांगण्यासारखे नाही. पण लोकांनी ज्या मानसिकतेनं समजून घ्यायला पाहिजे. आजही बघतो की MPC करतोय त्याला थोडंसं प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याचे पाय खेचायची जी समाजाची मानसिकता आहे, त्याचा खूप मोठा अनुभव आला. म्हणजे एखादा MPC करतोय, त्याचं 2 मार्कांनी जर गेला असेल तर त्याला म्हणणार नाही कधी की तुझं 2 मार्कांनी गेलंय, तू अजून प्रयत्न नाही कर, काय अभ्यास करतोय, 2 मार्क कमी पडतात म्हणजे तुला काही येतच नाही. म्हणजे निगेटिव्हिटी जी लोकांची आहे अशा पद्धतीने करतात. तसं मला खूप म्हणजे साधारणतः मी बीटेक जुलैमध्ये आलो, कारण इंटरव्ह्यू दिल्यानंतर कॉलेजला काही काम म्हणजे थेसिस वगैरे सबमिशनचं बाकी होतं, ते करून गावाकडे आलो. साधारणतः 5-6 महिने म्हणजे फेब्रुवारी 2000 म्हणजे 30 सप्टेंबरला रिझल्ट लागला. त्याच्यानंतर एक 8-10 दिवस वाटलं थोडंसं चांगलं चाललं. त्याच्यानंतरही लोक म्हटले की सिलेक्शन झालंच नाही, याच्या ठिकाणी कोणतरी मुलगी भरली आणि माझं सिलेक्शनच झालं नाही. म्हणजे एवढं. आणि कसं आहे, लोक बोलताना हजाराच्या म्हणजे प्रमाणात असतात. प्रत्येकाला तुम्ही समजावून नाही सांगणं सोडून दिलं, आपलं शेतीत बघायचं. आणि हे आपल्याला माहिती आहे ना की रिझल्ट लागला, आपण ऑनलाईन, सगळी ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं समाजाची तितकंसं हे होतं असं म्हणणं बरोबर नाही, पण ती समजण्याची त्यांची मानसिकता पण नसते. मग माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर साधारणतः एक 4 महिन्यांनी जॉईनिंग भेटलं फेब्रुवारी 2020 मध्ये. आणि आज इथं देगलूर इथं कृषी अधिकारी वर्ग 2 या पदावरती म्हणजे काम करतोय. तुम्ही तुमच्या कृषी अधिकारी या जॉब मध्ये समाधानी आहात का? तर कृषी अधिकारी म्हणजे जे काही टार्गेट होतं ते तर भेटलंय, समाधानी तर निश्चित आहे. पण जी काय म्हणजे पुढं चालून जी आपली म्हणजे अपेक्षा राहतील, प्रत्येक माणूस आहे तिथं अपेक्षा, इच्छा या आल्याच. तसं म्हणजे एक इच्छा आहे की आता जसं क्लास 2 आहे तसं क्लास 1 व्हावा आणि आपण एक मोठ्या क्षेत्राचं नेतृत्व करा आणि तेवढ्या लोकांमध्ये बदल करावा. म्हणजे शेती क्षेत्रात बदल होण्यासाठी आपल्याकडे एक मोठा एरिया असला पाहिजे आणि त्या एरियावरती आपण म्हणजे आता छोट्या एरियावरती काम करतोच आहे, समाधानीच आहे. पण आपण मोठ्या म्हणजे जास्त क्षेत्रावरती जर लोकांना त्या गोष्टी शेतीतल्या ज्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यावरची जर मात करायला, म्हणजे कृषीसारखं शेतकऱ्याच्या जवळचं डिपार्टमेंट नाही, तर ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून म्हणजे करायची इच्छा आहे. सर, पारंपरिक शेती पद्धती व आधुनिक शेती पद्धती यामधील तफावत सांगा. सर्वसामान्य शेतकरी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून कसे शेती करू शकतील, याचा वापर तुम्ही प्रत्यक्षरित्या केलात का? अशा प्रकारे ते सांगा.
आज जी म्हणजे पर्टिक्युलर फळबागा किंवा डाळिंब शेतीबद्दल बोलतो, स्प्रे मारायपासून ते मॅन्युअली सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यात मेहनत जास्त लागते आणि जी काय औषधं खतं जी द्यायला पाहिजे पारंपरिक आणि आधुनिक म्हणण्यापेक्षा दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे मॉडर्न होऊन काय म्हणजे धान किंवा जे काही बाग पिकणार आहे ती जमिनीतच पिकणार आहे. मॉडर्न झालं म्हणजे काय तुम्ही स्लॅबवरती नाही पिकवू शकत. तसं म्हणजे आधुनिक आणि पारंपरिक ह्या दोन्हीची सांगड घालून म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गांडूळ खतही पाहिजे, जे पारंपरिक मध्ये थोडक्यात मोडतं, पण गांडूळ खताची स्वतःच्या घरी बनवून त्याचा वापर करायचा. स्प्रेला जर हॉर्टिकल्चर किंवा हे असेल तर ट्रॅक्टर आणि ब्लोअर किंवा त्याच्यापेक्षा चांगली टेक्नॉलॉजी ECS ब्लोअर वगैरे आपण वापरतो ते वापरू शकतो. मी थोडंसं म्हणजे मी माझ्या शेतात केलेले डेमो आणि हे सांगतो. आपण ड्रिपरच वापरतो. आता म्हटलं नाही मला ड्रिपर आणि ह्याच्यात मी स्वतः एक्सपेरिमेंट करून बघितले आणि 4-4 महिने त्याच्यात एक्सपेरिमेंट केले. PC कसा चालतो, नॉन PC कसा चालतो, कोणाचा रिचार्ज किती फरक पडतो. जे नॉन IS आणि ज्या काही स्टँडर्ड कंपनी आहेत त्यांचे पण इतके ड्रिपर चालत नाहीत. एक आपला ड्रिपर आहे ना, आपण पाणी देत असतो एखाद्या झाडाला, तर एखाद्या झाडाला 2 तास इरिगेशन चाललं, 8 लिटरचा ड्रिपर असेल तर 16 लिटर पाणी पडतं. जर समजा जर तुमचा ड्रिपर रिचार्ज व्यवस्थित देत नसेल, 8च्या ठिकाणी 10 द्यायला लागला तर म्हणजे तुम्हाला 16 लिटर पाणी द्यायचं तिथे 20 लिटर एका झाडाला पडतं, एकाला 18 पडते, दुसऱ्याला 14 पडतंय. हे जे काही व्हेरिएशन होत आहे ह्या व्हेरिएशनमुळेच प्रॉब्लेम जास्त क्रिएट होते. म्हणजे एका ठिकाणी कंटिन्युअस पाणी पडलंय तिथं बुरशीची वाढ होणार, त्या झाडाचं खोड सडणार. आणि आता सध्या जे आमच्या भागात म्हणजे सांगोला आणि इतर भागात जे डाळिंबाला प्रॉब्लेम आहे त्याचं पहिलं मूळ कारण आहे इरिगेशन. आणि इरिगेशनचं काय, झाडाच्या पासून साधारणतः 2.5 फुटावरती त्याचा ड्रिपर पाहिजे आणि पाणी द्यायला पाहिजे आणि एकसारखं पाणी पडणारं ड्रिपर पाहिजे. परत त्याच्यानंतर ड्रिपर नंतर दुसरी गोष्ट सांगेन ड्रिपरच्याच रिलेटेड म्हणजे इरिगेशनच्या, की ज्या आपल्या इरिगेशन सिस्टीम आहेत त्या दर 8 ते 15 दिवसाला जर डर्टी घाण येत असेल तर त्याची लॅटरल एंड कॅप सोडून त्याचं पाणी बाहेर काढलं पाहिजे, घाण बाहेर जाऊ दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर ते क्लोज करून फ्लशवाल खोदले पाहिजे, तिथून घाण काढली पाहिजे. जर तुमच्याकडे क्षेत्र भरपूर आहे, समजा 5-10 एकर आहे, तुम्हाला ते वॉल वळवायचे आणि त्याचा प्रेशर ऍडजस्ट करायला खूप त्रास होतो, तर PRV सारख्या म्हणजे एक तसं त्याचं कार्य आणि किंमत खूप कमी आहे. 13-14 हजार रुपये येतात प्लास्टिक मध्ये आहे, खूप भारी काम करतं. म्हणजे तुम्ही कुठलाही वॉल म्हणजे समजा तुमच्याकडे 4 वॉल चालू असतील, कुठलाही वॉल कधी जरी क्लोज केला तर जे काही पाणी एक्स्ट्राचं रिटर्न जातात तुम्हाला प्रत्येक वेळी ऍडजस्ट करावं लागत नाही, ते रिटर्न जातात. समजा किंवा आपल्याकडे काही प्रवृत्तीची पण लोक आहेत की ते दुसऱ्याचा वॉल चालू असला तर बंद करणार, त्याची पाईपलाईन फुटावं हे व्हावं, तर अशा प्रवृत्तीपासून पण बचाव होतो. जर समजा चुकून किंवा घरातल्या मेंबरने जरी चुकून एखादा वॉल बंद केला तर पाईपलाईन डॅमेज होते, तर ते डॅमेज न होता डायरेक्ट PRVच्या थ्रू ते पाणी विहिरीत जातं रिटर्न. समजा तुमचा फिल्टर जरी ब्लॉक झाला फर्स्ट ह्याला म्हणजे गाळाने आणि तुमचा प्रेशर येत नसेल तरी ते पाणी PRVच्या थ्रू म्हणजे रिटर्न जातं. असे छोट्या छोट्या गोष्टी, खूप काय मोठं रॉकेट सायन्स शेतीमध्ये लागतं असं नाही. फर्टिगेशन देत असो आपण म्हणजे पिकाला खतं देत असो विद्राव्य खतं, तर ती म्हणजे आता जी पद्धत आहे ती 5-10 मिनिटात STB पंप किंवा साध्या पंपाने ते दाबायचे आणि किंवा जी व्हेंच्युरी राहते त्या अर्धा पाप हे करायचं, 10 मिनिटात 5 मिनिटात सोडून मोकळवायचं. जर एखाद्या माणसाला सलाईन 5 किंवा 10 मिनिटात दिली तर त्याची काय अवस्था होते, तसं झाडाचं पण होतं किंवा ते इक्वली डिस्ट्रीब्युट होत नाही. त्यासाठी फर्टिगेशन युनिट डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे 1 HP ची मोटर आणि त्याला एक व्हेंच्युरी लावून बुस्टिंग पद्धतीने म्हणजे एक्झिस्टिंगचा प्रेशर न लॉस होता बुस्टिंग पद्धतीनं ते 1 HP ची मोटर प्रेशर बूस्ट करायला आणि त्या व्हेंच्युरी मार्फत ते तुमचं काही लिक्विड आहे ते समजा तुम्ही 2 तास पाणी देत असाल म्हणजे 1 तास 20 मिनिटं, तर तुम्ही जवळपास 100 मिनिटं ते सोल्युशन दिलं पाहिजे. जे काही खताचं विद्राव्य सोल्युशन आहे ते दिलं पाहिजे आणि त्या झाडाचं सर्व कक्षेत अगदी PPM मध्ये ते पोहोचलं पाहिजे. झाड काय तुमचं ग्रॅम मध्ये खत न उचलत, एकदम मायनर ह्याच्यात छोटी छोटी मुळं असतात ती छोटं किंवा म्हणजे कमी क्वांटिटी असलेलंच खत उचलतात. त्याचप्रमाणे जसं आता ह्याचं सांगितलं फर्टिगेशन युनिट PRV आलं, ड्रिपर आलं. एका झाडाला डबल लॅटरल जरी म्हणजे हॉर्टिकल्चर असेल त्याच्यासाठी सांगतो, डाळिंब म्हणजे स्पेशली त्याच्याबद्दल बोलतो तर मला अनुभव ह्याच्यातला त्याच्याबद्दल बोलणं योग्य राहील. डाळिंबाला जर 2 साईडनं 2 लॅटरल आणि 4 लिटर किंवा 8 लिटरचे ड्रिपर असतील, 8 लिटरपेक्षा 4 लिटरचा ड्रिपर म्हणजे योग्य राहील. एका झाडाला 4 ड्रिपर 4 लिटर तुम्ही 16 लिटर पाणी पडेल असेल.
जास्तीत जास्त आपल्याला 2 ते 2.5 तास इरिगेशन चालवावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याकडे जे जीवामृत वगैरे डाळिंब, द्राक्ष किंवा हॉर्टिकल्चर पिकाला बनवलं जातं, त्याचं शेणकाला असतं, त्याच्यामुळे ते ड्रीप न देणं अवघड होतं. तर तुम्ही सँड फिल्टर सारखा छोटा फिल्टर डिझाईन करून त्याच्यामार्फत देऊ शकता. मी माझ्या शेतामध्ये सँड फिल्टर स्वतः डिझाईन करून त्याचं फिल्ट्रेशन करतो. 17 नोव्हेंबरला जोडलाय. अजूनपर्यंत विदाउट डॅमेज होता तो फिल्टर चालू आहे. आपण 12वीला असताना किंवा म्हणजे प्रत्येक सायन्सच्या रिएक्शन मध्ये सांगतो की तुम्हाला रिएक्शन करायचं असेल तर आरोचं पाणी पाहिजे. आज शेतीला जे पाणी हाय टीडीएचं फवारलं जातं, त्यामुळे जे काही महागडी केमिकल आणून मारतं तरी पण रिझल्ट येत नाही. त्याचं कारण आहे की त्याच्यात असलेलं टीडीएस म्हणजे क्षाराचं प्रमाण, त्यामुळे रिझल्ट येत नाही. तर तिथं आरोचं जर पाणी वापरलं किंवा आपलं जे छतावरून जे गोळा होणारं पावसाचं पाणी आहे, डायरेक्ट जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता त्याच्यासोबत जर औषधं मारली स्टोअर करून ते पाणी, तरी ते म्हणजे बेटर रिझल्ट येतं. मी स्वतः आरोच्या म्हणजे पाण्यानं स्प्रेइंग करतो. त्याच्यानंतर आता जसं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की इरिगेशनचे आराखडे, मायक्रो इरिगेशन ही डिझाईन असायला पाहिजे. वेल प्लॅनिंग म्हणजे त्याची सबमेन किती, लॅटरल किती असायला पाहिजे, किती वॉल ॲट अ टाइम चालू शकतात, या पद्धतीने त्याचं नियोजन असायला पाहिजे, किती प्रेशर द्यायला पाहिजे. आज आपल्याकडे इरिगेशन सिस्टीम आहे, पण इरिगेशन म्हणजे फक्त पाणी देणं झाडाला तितकंच योग्य नाही. पाणी विथ खत असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जसं ग्लुकोज आजारी माणसाला देतो किंवा हे करतो, तसं पाणी फक्त नाही झाडाला पिऊ घालायचं, पाणी पाण्यासोबत खत. तसंच त्याच्यानंतर सांगेल आधुनिक किंवा पारंपरिक सिंगल सुपर फॉस्फेट, जिप्सम आणि सल्फर जवळपास म्हणजे 50-60 वर्षापासून लोक हे ऐकत आलेत आणि वापरतही होते. मध्यंतरच्या काळात म्हणजे काळ डायव्हर्शन झालं किंवा मार्केट कंपनीने त्यांचं डायव्हर्शन केलं थोडंसं. पण सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या खतामध्ये 350 रुपयाला बॅग मिळते, म्हणजे आताची किंमत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 16% फॉस्फरस मिळतो, 11% सल्फर मिळतं आणि 21% कॅल्शियम मिळतं. याच्यासारखं म्हणजे मी तर म्हणेन दुसरं सुंदर खत नाही. आणि डाळिंबासारख्या बागांना नायट्रोजन नको हवं असतं, तर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट, जिप्सम मध्ये पण जर चांगल्या ग्रेडचं घेतलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम 21% राहतं, सल्फर जवळपास 18 ते 16% राहतं आणि मॅग्नेशियम पण 3 ते 3.5 चांगल्या ग्रेडचं जर असेल तर ते भेटतं. आणि सल्फर आपल्याला खतं कोणती द्यायची आहेत, NPK, एन तर द्यायचं नाही, पी आणि के पोटॅश मधून म्हणजे MOP मधून पण देऊ शकतो. SOPचीच गरज नाही एवढ्या महागड्या खताची, अगदी छोट्या खतात. असं छोट्या छोट्या गोष्टीत फक्त बदल, आपलं जे आहे ते विसरायला लागलो आपण. म्हणजे आधुनिक म्हणता येणार नाही, म्हणून तर म्हटलं की आधुनिक आणि पारंपरिक दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून. आता सध्या म्हणजे डाळिंबात एक मेजर प्रॉब्लेम येतो की मर रोगाला पण म्हणजे शेतकऱ्यांना स्टेप बाय स्टेप मॅनेजमेंट केलं पाहिजे. पहिली गोष्ट, झाडाच्या बुंद्याजवळ पाणी नाही दिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला त्याच्या म्हणजे सावलीच्या क्षेत्रात आळं करून टिल्ट हमला म्हणजे टिल्ट 2 मिली प्रति 10 लिटर पाण्याला, हमला 2 मिली प्रति 10 लिटर पाण्याला एकदा ड्रेंचिंग द्यायचं. दुसऱ्यांदा इमामेक्टिन बेंझाइट 2 मिली प्रति लिटर पाण्याला, असं 10 लिटरचं म्हणजे ड्राऊन करून ड्रेंचिंग द्यायचं. त्याच्यासोबत 22 टीम द्यायचं. आणि तिसरी ड्रेंचिंग इमिड आणि 22 टीम किंवा फॉलिकवरची देऊ शकतो. हे झालं मरोगाला फक्त त्या जमिनीतले किटाणू मारण्यासाठी. खोडावरतीचे होलं पाडतात, पिनवोल बोरर असेल किंवा म्हणजे भोंगा वगैरे मोठा असेल तर त्याच्यासाठी पेस्टिंग केलं पाहिजे. किंवा तेलकटचे पण काही डागाने डॅमेज होऊन खोडं खराब होतात. म्हणजे मरोगाची खूप सारी कारणं आहेत. सिराटोसिस्टिक बुरशी आहे, फिजिओरियम आहे, रायझोटकनी आहे, निमॅटोडमुळे देखील मरोग येतो, पिनवोल बोररमुळे येतो. तर त्या खोडावरती अटॅक होणे म्हणून वर्षातून एकदा बोर्डो पेस्टिंग आणि काव पेस्टिंग केलं पाहिजे. बोर्डोमध्ये 10%च्या बोर्डोनं बोर्डो पेस्टिंग केलं पाहिजे आणि काव पेस्टिंग मध्ये 1 लिटर पाण्याला 400 ग्राम काव किंवा गेरू, इमामेक्टिन बेंझाइट 25 ml, सिओसिमी कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम, निंबोळी तेल आणि स्टिकर याचा वापर करून आपल्या साध्या जो पाठीवरचा बॅटरी पंप असतो त्याने देखील थोडं फवारता येऊ शकतात. आपण त्याचा डेमो पण म्हणजे दाखवलाय. त्याच्यानंतर डाळिंबात तेलकट येतो, तर तेलकटला देखील जर तुम्ही नायट्रोजन आणि बाकीच्या गोष्टी कंट्रोल केला तर नियोजन करू शकतो. असं छोट्या छोट्या गोष्टी, फक्त त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे आहे. म्हणजे मी जसं सांगितलं गांडूळ खत असेल, ड्रिपरवरती सांगितलं, तसं अजून एक गोष्ट आहे की आपण बायोकल्चर जसं म्हटलं तसं
बायोकल्चर आज मार्केटमध्ये मिळतं, पण ते पाणी आहे का ताक आहे, म्हणजे हेच म्हणावं लागेल. कारण कसं आहे, जे सप्लाय करतात ते इतकं क्वालिटी आहे की नाही. एक म्हणजे शेतकऱ्यांना एक सांगेल की तुम्ही फ्रेश म्हणजे ताजं 1 ते 1.5 महिना किंवा 15 दिवसातलं फ्रेश आणि चांगल्या क्वालिटी चांगल्या गुणवत्तेचंच म्हणजे बायोकल्चर वापरा. उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा हार्जिनियम असेल, ट्रायकोडर्मा व्हिरिडी असेल, सुडोमोनास फ्लोरेसन्स असेल, बॅसिलस सबटिलिस असेल, बेव्हेरा मेटारायझम म्हणजे जे काही किडी कंट्रोल करायसाठी असतं, ट्रायकोडर्मा बुरशी कंट्रोल करतं. तसंच निमॅटोड कंट्रोल करायचं असेल तर बॅसिलोमायसिस लिएन्सिस आहे, सुडोमोनास ट्रायकोडर्मा आहे. असे हे काही जीवाणू आहेत, त्याला मल्टिप्लाय करून म्हणजे 1 लिटर आणलं आणि शेताला दिलं म्हणजे नाही, ते 1 लिटर जीवाणू त्याचं मास मल्टिप्लिकेशन होतं, तर त्याला मल्टिप्लाय चांगल्या पद्धतीने करून त्याच्यात बाकीचे जीवाणू न वाढता कसं आपल्याला प्युअर बनवून ते झाडाला म्हणजे 1 लिटरपासून 500 लिटर कसं बनायचं. आता मी माझ्या शेतात जवळपास 4000 लिटर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, आता जसं सांगितलं 10-11 प्रकारचे जीवाणू कल्चर म्हणजे फ्रेश कल्चर घेऊन म्हणजे मूळ कल्चर किंवा स्वतः काही कल्चर बनवतो आणि त्याचं मल्टिप्लाय करून वापरतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्या म्हणजे केल्या पाहिजे. स्प्रेइंग असेल ट्रॅक्टरनं, ट्रॅक्टरवरतीच आपण म्हणजे माल वाहतूक करू शकतो, खतं घालू शकतो, लेबरची आपल्याला बचत होते. ग्रास कटरनं गवत कटिंग करू शकतो. आज जे आपण म्हणजे तणनाशकं मारायला लागलो, त्याच्यामुळे जमिनी खराब व्हायला लागल्या आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढायला लागले. जे काही म्हणजे वारेमाप वापर झाला तणनाशकाचा, त्याच्यामुळे जमिनीतलं जे काही कल्चर किंवा जी सिस्टीम होती ती डिस्टर्ब होऊन गेली. त्याच प्रकारे जर पावसाळ्यात म्हणजे खूप सारा पाऊस होत असेल तर आपण सल्फर, कॉपर, सिलिकॉनची डस्टिंग करू शकतो डस्टरच्या साहाय्यानं. सेम असंच. आणि आता जसं सांगितलं तसं बॅटरी पंपाने साध्या आपण काव पेस्टिंग करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आहे ते आहे, आपण काय म्हणजे शोध नाही लागायचा, फक्त त्या गोष्टीचा इफेक्टिव्हली कसा वापर होईल ते बघायचं. जर आरोचं पाणी सगळ्याला माहिती पियाला वापरतो, फक्त ते शेतीला वापरायचं आहे. असंच आहे कल्चर, सगळ्या वापरतायत, फक्त ते वापरायची मेथड किंवा एक स्टँडर्ड हे असलं पाहिजे. सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन अतिशय उपयुक्त माहिती सांगितली, याबद्दल धन्यवाद. थँक्यू.